आज आवाज उठवण्यासाठी माईकची गरज नसते. एक पोस्ट, एक स्टोरी, फक्त एवढंच पुरेसं आहे. मीडिया कोणतीही बिल्डिंग नाही. मीडिया एक बटन आहे जे सगळ्यांच्या हातात आहे. पण सनातन एक सोपी गोष्ट सांगतो. प्रत्येक शक्तीबरोबर कर्तव्य येतं. शेअर करणं सोपं आहे, विचार करून शेअर करणं अवघड. खरी पॉवर व्हायरल होण्यात नाही, विचार तयार करण्यात आहे. आणि जेव्हा गोष्ट आवाज आणि जबाबदारीची असते तेव्हा गरज असते अनुभव आणि दृष्टीची. देशाच्या सर्वात अनुभवशाली आवाजांमधील एक डॉक्टर सुभाष चंद्रा, ज्यांनी केवळ बोलायला नाही शिकवलं तर बोलण्याचा अर्थ सांगितला. थँक्यू 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 आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आज आनंदी आहे की मी परत आलो आहे 11 वर्षांच्या गॅपनंतर. मला वाटत नाही की तुमच्यापैकी कोणी स्टुडंट्स इथे होते 11 वर्षांपूर्वी. मला सांगण्यात आलं की 28 राज्यांमधून स्टुडंट्स आणि 50 देशातून स्टुडंट्स इथे आलेत. आजचा आपला चर्चेचा विषय काय आहे? कोणी सांगेल स्टुडंट्स पैकी? मीडिया. हां, मीडिया. ओके, द पॉवर ऑफ मीडिया आणि त्याचा होणारा परिणाम समाजावरती. तुम्हाला नक्की काय जाणून घ्यायला आवडेल जेव्हा मी हे सांगतो की हा विषय आहे? मीडिया तुमच्या आयुष्यात काय करतं, त्याचा नक्की काय रोल आहे, त्याचा समाजावर काय परिणाम होतो, याबाबत काही प्रश्न आहेत तुम्हाला? काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? व्हॉट डू यू वॉन्ट टू नो अबाउट दिस क्वेश्चन? एनीवन? हे बघा, माझं एक ऐका की तुम्ही सगळेजण शिकलेले आहात, अभ्यास करताय आणि शिकताय. खूप पुढे जायचंय तुम्हा सगळ्यांना. मलाही काही शिकायला मिळतं जेव्हा मी हा शो करतो. मलाही तुमच्याकडून खूप शिकायला मिळतं. आणि म्हणूनच माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारा आणि त्यामधूनच मीही काही शिकेन आणि तुम्हीही काही शिकाल. गुड मॉर्निंग सर. सर, माझा प्रश्न असा आहे की आजच्या काळात सगळेच कॉन्टेंट बनवत आहेत. सगळ्यांनाच सोशल मीडिया माहिती आहे, सगळेच ॲक्टिव्ह आहेत, कॉन्टेंट बनवत आहेत. मग आजच्या काळात खऱ्या मीडियाची व्याख्या कशी करायची? खरा मीडिया म्हणजे काय? आज तुमच्यापैकी प्रत्येक जण या हॉलमध्ये बसलेले आपण सगळे मीडिया पीपल आहोत. असं नाहीये का? किंवा मी वेगळ्या पद्धतीने विचारतो, तुमच्यापैकी कोण सोशल मीडियावर नाही आहे? असं कोणी आहे का की जे सोशल मीडियावर नाही आहे? मला नाही वाटत असं, कारण दिसतंय की कोणीच हात वर केला नाही. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जाता तेव्हा तुम्ही तुमचा हॅशटॅग तयार करता, तुम्ही पोस्ट करता इंस्टाग्रामवरती किंवा एक्स किंवा अजून कशावर. तुम्ही कम्युनिकेट करताय, एक्सप्रेस करताय. त्यामुळे तुम्हीही मीडिया पर्सन आहात. तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करताय. त्यामुळे ह्यामध्ये काही फरक उरला नाही आहे एका प्रोफेशनल मीडिया पर्सनमध्ये आणि एक नॉन प्रोफेशनल किंवा पब्लिक. सगळेजण आज मीडियाचा भाग. सर, आजच्या काळात आपल्याला कळतंय की AI कंटेंट बूम होतोय. तर तुम्हाला असं वाटतंय का की यांनी क्रिएटिव्हिटीची व्हॅल्यू कमी होतीये? आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून जो काही कंटेंट तयार केला जातोय तो माणसाच्या क्रिएशनपेक्षा चांगला आहे का? तुम्ही असं नाही म्हणू शकत. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वेगळी भूमिका बजावतो. आमच्यासारखी एखादी कॉन्टेंट क्रिएशन कंपनी, आम्ही हे वापरतो या कामासाठी जेव्हा माझ्या हातात काही स्क्रिप्ट असतं.
किंवा काही कंटेंट क्रिएट होतो तो आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इंजिनमधून रन करतो. आणि आम्ही अगोदरच फीड केलं आहे AI इंजिनला जो कॉन्टेंट आम्ही गेल्या 30-32 वर्षांमध्ये क्रिएट केला आहे. आमच्याकडे डेटा आहे जो AI इंजिनला फीड केला गेला आहे. त्याला माहिती आहे की कोणते शोज चांगले चालले, कोणते लोकांना आवडले किंवा कोणते लोकांना नाही आवडले. तर AI इंजिन हे करतं की इंटेलिजन्सनी ते सांगतं की हा कंटेंट कुठे जाणार आहे आणि हेही सांगतं की या स्क्रिप्टमध्ये या ठिकाणी कमी आहे किंवा त्या ठिकाणी आणि अशा काही गोष्टी. पण क्रिएटिव्हिटी ही फक्त माणूसच वापरतो. आणि आज AI खूप सारा फेक कॉन्टेंट तयार करतोय जो की एक धोका आहे. त्यामुळे त्याची एक भूमिका आहे. पण असं नाही म्हणता येणार की AI ने तयार केलेला कॉन्टेंट माणसापेक्षा वरचढ आहे. नमस्कार सर. सर माझा असा प्रश्न आहे की एक स्ट्रॉंग व्हॉइस आहे तो कसा इव्हॉल्व्ह होईल? कम्युनिकेशननी, रिबेलियननी, एम्पथीनी का या तिघांनीही? तिघांमुळे. कसं सर? आपापल्या वेगवेगळ्या जागा आहेत. अवलंबून आहे की काय विषय आहे ज्याबद्दल तुम्हाला आवाज तयार करायचा आहे. जर पब्लिक ओपिनियन मोबिलाइज करायचं असेल तरी तुम्हाला एम्पथी लागेलच. तुम्हाला इमोशन्स तयार करावे लागतील. पण जर तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचंय कोणा एका व्यक्तीचं तर ती गोष्ट पूर्ण वेगळी आहे. गुड मॉर्निंग सर. सर माझा प्रश्न असा आहे की जर एखाद्या स्टुडंटला कॉन्टेंट बेस्ड स्टार्टअप सुरू करायचा असेल तर फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे? आधी झी जॉईन करा. जोक सपाट. जर तुम्हाला प्रोफेशनली कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यायचंय, जेव्हा तुम्ही इथे शिकताय, तुम्ही खूपसे विषय शिकत असाल, जरी तुम्ही इंजिनियर झालात तरी उद्या असं वाटेल की प्रोफेशनली आपण मीडियामध्ये जावं. मीडिया तुमच्या कामी येईल भविष्यामध्ये. जरी तुम्ही वेगळ्या प्रोफेशन्समध्ये गेलात तरी, जरी तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यग्र असाल. त्यामुळे हे चांगलं आहे. आणि व्हॉट इज मीडिया हे पहिलं समजून घ्यावं लागेल. मीडिया म्हणजे दुसरं काही नसून व्यक्त व्हायचं साधन आहे. आणि व्यक्त तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर व्हावं लागतं. आणि त्यावेळीही जेव्हा तुम्ही काही काम करता, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यक्त होणं शिकावं लागेल. बरेच वेळा तुम्हाला असंही जाणवेल, हा अनुभव तुम्हालाही आला असेल की तुम्हाला काहीतरी सांगायचंय, काही कम्युनिकेट करायचंय. तुमच्या मित्रमैत्रिणींना, लोकांना, पियर्सना, तुमच्या कुटुंबाला तुम्ही काहीतरी म्हणता पण समजून घेतलं जातं काहीतरी वेगळं. ती व्यक्ती जिला तुम्ही काहीतरी म्हणताय ती तिच्या डोक्यातले काही फिल्टर्स लावेल. आपल्या सगळ्यांकडे आपापले फिल्टर्स आहेत ज्यातून आपण समजून घेतो गोष्टी ज्या आजूबाजूला घडतात. आपण ॲब्झॉर्ब करतो बाकी सेन्सेसमधून, डोळे, कान आणि बाकी सेन्सेस, आणि आपण त्याचं आपल्या फिल्टर्सने विश्लेषण करतो. ते तुमच्यासाठी वेगळं असेल आणि माझ्यासाठी वेगळं असेल. त्यामुळे एक्सप्रेशन काय आहे हे तुम्हाला सुरुवातीपासून समजून घ्यावं लागेल. गोष्टी लिहायला सुरुवात करा. भरपूर प्रश्न विचारा, चर्चा करा. वेगळ्या विषयांवर ज्याचा तुमचा अभ्यास नाही आहे, तुम्ही हे करायला सुरुवात कराल तेव्हा तुमचं कुतूहल जागृत होईल. तुम्ही चांगले मीडिया पर्सन बनाल शेवटी. ओके ओके, थँक्यू सर. मला तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारायचे, मग आपण तुमचे प्रश्न ऐकूया. तुमच्या मते मीडियाची व्याख्या काय आहे? मी तुमच्यापैकी एकाला बोलू इच्छितो ज्याला वाटतं की ज्याचं किंवा जिचं हस्ताक्षर चांगलं आहे ते इथे या. मला वाटतं की त्यांनी इथे यावं. ये. थँक्यू.
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याला तुम्ही मीडिया म्हणू शकता? जसं की टेलिव्हिजन, अजून अशा काय गोष्टी आहेत ज्याला मीडिया सर म्हणता मला येईल? असं वाटतंय मीडिया ती असते जी लोकांपर्यंत न्यूज आणि इन्फॉर्मेशन पोहोचवते. न्यूज लिही, राईट डाऊन. न्यूज नंबर 1. येस, न्यूज, स्प्रेडिंग न्यूज. तुमच्या मते याचा दुसरा अर्थ काय आहे? सोशल मीडिया, सोशल मीडिया. सर सोशल मीडिया आजकाल एक असं माध्यम झालंय की त्यातून अगदी कोणीही त्यांची मतं, त्यांचे विचार पब्लिकली शेअर करू शकतात. काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही. अगदी खरं आहे. अजून? न्यूजपेपर्स, रेडिओ, मॅगझिन्स, मॅगझिन्स टेलिव्हिजन, आणि सिनेमा विसरताय. सिनेमा ही एक मीडियम आहे. अजून कन्व्हर्सेशन, 2 व्यक्तींमध्ये रिअल होणार. टाइम कॉन्व्हर्सेशन, येस. पॉडकास्ट. हां, सर पॉडकास्ट. पॉडकास्ट, मला असं वाटतंय म्युझिकचा सुद्धा समावेश असू शकतो. डॉक्युमेंटरी, म्युझिकचा समावेश असू शकतो. म्युझिक. येस, तेही एक मीडियम आहे. याबद्दल कन्फ्यूज होऊ नका. तेही एक मीडियम आहे. किंवा तुम्ही करताय असे कार्यक्रम जिथे लोकांसमोर जाऊन तुम्ही इंटरॅक्ट करताय असे कार्यक्रम. पब्लिक स्पीकिंग प्लॅटफॉर्म. येस, अजून काय? सर बिलबोर्ड, पोस्टर्स. बिलबोर्ड, पोस्टर्स. पोस्टर्स हे दुसरं मीडियम होतं ज्याची सुरुवात झाली 1762 मध्ये पॅरिसमध्ये. न्यूजपेपर्स नंतर. सर बुक्स. हो, बुक्स. मॅगझिन्स आणि बुक्स एकत्रच लिहा. सर ब्लॉग्स आणि व्लॉग्स. ब्लॉग्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स. ॲडव्हर्टायझिंग. अजून काही राहतंय का? एक्झिबिशन्स अँड कॉन्क्लेव्स. एक्झिबिशन्स. येस, व्हेरी वेल सेड. सर एक माणूस सुद्धा मीडिया असू शकतो. म्हणजे मी आता इथे काहीतरी बोलतोय, कोणाला तरी माहिती मिळतीये आणि मी कोणाला तरी काहीतरी सांगतोय, एखादी न्यूज जी त्याला माहित नाहीये, तर एक व्यक्ती मीडियाचा रोल निभावू शकते. स्पीकिंग म्हणू हो, शकतो. म्हणजे एखादा जनरल रिपोर्टर. पब्लिक स्पीकिंग मध्ये लिहिलंस तू. येस. थँक्यू सर. या सगळ्या गोष्टी जर सांगायच्या असतील फक्त एका लाईनमध्ये, तर या सगळ्या गोष्टी काय करतात ॲज अ प्रॉडक्ट ऑफ दिस, या सगळ्या गोष्टी, आणि आपण कदाचित अजून काही विसरलो असू, त्या काय करतात? एक गोष्ट आपल्याला शोधायची आहे. जर आपण हे बघा, या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आपल्याला शोधायचंय एक्सप्रेशन ज्यामध्ये अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी काय करतात? सर इट हॅज पॉवर टू बिल्ड ओपिनियन. पॉवर टू बिल्ड ओपिनियन. सर मला वाटतं लोकांमध्ये माहिती पोहोचवण्याची शक्ती. ओके, ठीक आहे. सोशल परसेप्शन तयार करतात सर. क्रिएट्स सोशल परसेप्शन. ठीक आहे. येस. सर या सगळ्या गोष्टींचा एकत्र अर्थ म्हणजे आजचं टायटलच आहे, मेक अन इम्पॅक्ट. या सगळ्या गोष्टी एकत्र करून मेक अन इम्पॅक्ट, इन्फ्लुएन्स माइंड्स, बिल्ड ओपिनियन्स अँड हेल्प पीपल. येस, खूप छान. पण तू खूप गोष्टी सांगितल्यास. मी शोधतोय एक शब्द. सर मला वाटतं हे लोकांना एज्युकेट करतं. एज्युकेट लिही. सर हे एंटरटेनमेंट देतं. हा, एंटरटेनमेंटसाठी. एंटरटेन्स. येस. रेव्होल्युशन Okay. सर. एक्सक्यूज मी सर, रेव्होल्युशन. रेव्होल्युशन. येस सर. कोणत्या मार्गाने? सर जसं आपण कोणाशी काही बोलतो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण जिम वगैरे करत असतो, कधी कधी कॉन्फिडन्स डाऊन होतो सर, पण आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात जे आपल्याला मोटिवेट करतात, आपल्यामध्ये रेव्होल्युशन येऊन जातं सर. आपल्याला असं वाटतं हा करायचंय, तर सर मीडियामुळे मोटिवेट होतं सर, आणि रेव्होल्युशन त्यामुळे येतं. इट मोटिवेट्स. मोटिवेशनमुळे रेव्होल्युशन येतं सर.
मोटिवेशनने रिव्होल्युशन होतं. सर मोटिवेट होतो सर आपण, म्हणजे आजूबाजूचे लोक जसं बोलतात आणि त्या मोटिवेशनमुळे मग नंतर आपण रेव्होल्युशन आणू शकतो सर. आपण काहीही करू शकतो सर. जसं नेपाळमध्ये आणलं तुम्ही रेव्होल्युशन. हा, सर मला वाटतं मीडिया यूथची मेंटॅलिटी घडवतं. जसं तुम्ही तुमच्या शोजमधून जे काही दाखवता त्यांनी तरुणांवर प्रभाव पडतो आणि एक मेंटॅलिटी घडते या सगळ्यामुळे. आपण हे लिहू शकतो, बिल्ड्स ओपिनियन, असंच म्हणायचंय ना? येस सर. बिल्ड्स ओपिनियन. ओके. हॅलो सर. सर मला असं वाटतं याचा वापर आपण ट्रेंड सेट करण्यासाठी करू शकतो. आपण मला असं वाटतं लोकांच्या सेंटिमेंट्स जाग्या करू शकतो. बातम्यांमधून अनेकांच्या सेंटिमेंट्स जाग्या होतील सर. यांनी सोसायटीचं कल्चर सुद्धा घडतं. ओके. सर कोणत्याही व्यक्तीचा PR सुद्धा यांनी रन होऊ शकतो, कारण कनेक्शन्स म्हणजे अनेक व्यक्तींसोबत. कनेक्ट्स पीपल, कनेक्ट्स. सर सोसायटीमधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. इट क्रिएट्स प्रॉब्लेम्स ऑल्सो. एक गोष्ट सांगतो, जर मला म्हणायचं असेल, मीडियाचे सगळे फॉर्म्स ते एक गोष्ट करतात आणि ते आहे लक्ष वेधून घेणे, अटेन्शन, जे प्रत्येक मीडियम करतच. मला सांगा याच्याशी कोणी सहमत नसेल तर, आणि त्याचं कारणही सांगा. अटेन्शन. सर हे लोकांवर प्रभाव पण पाडतं, म्हणजे मार्केटिंग किंवा एज्युकेशन असेल त्यांना हे बरोबर प्रोत्साहित आहे, करतं. पण ते आधी लक्ष वेधून घेतं. येस सर बरोबर. ही गोष्ट करतात जेवढं काही इथे लिहिलंय ते. हो हो. पण हे मीडिया काय करतात? सगळी मीडियम, तुमचं सोशल मीडिया, पोस्ट किंवा न्यूज, मॅगझिन, ज्या काही गोष्टी आपण आधी पाहिल्या त्या सगळ्या एक गोष्ट करतात, ड्रॉज अटेन्शन. सर कधी कधी कंटेंट इतका बोर असतो की अटेन्शनची इच्छाच होत नाही. ते आधी तुम्ही लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला कळेल ना की हा कंटेंट चांगला नाहीये. मग तुम्ही तो रिजेक्ट कराल आणि पुन्हा तुमचं अटेन्शन दुसरीकडे लावाल. येस. हो सर. पण चांगला प्रयत्न आहे तुझं मन तुला प्रश्न विचारतंय आणि हेच खरं गरजेचं आहे. एका विद्यार्थ्यासाठी हे गरजेचं आहे, डिसअग्रीमेंट्स आणि त्यामुळे येणारे प्रश्न. हा एक चांगला गुण आहे फ्युचर लीडर्सचा. कोणी अजून आहे का जे डिसअग्री करतं? याबद्दलची एक गोष्ट सांगतो. न्यूजपेपर पहिलं मीडियम होतं, साधारण 17व्या शतकामध्ये कधीतरी, जे बनले अटेन्शन मर्चंट. अटेन्शनला आपण म्हणूया अटेन्शन मर्चंट्स. सगळी मीडियम जी इथे लिहिली आहेत, ज्यावर आपण आधी चर्चा केली, टेलिव्हिजन, रेडिओ, या सगळ्या गोष्टी 18व्या शतकामध्ये जवळपास 200 वर्षांनी मीडियम अस्तित्वात आल्यापासून ते सगळे बनले लोकांचं अटेन्शन वेधून घेणारे आणि ते अटेन्शन एनकॅश करणारे. ॲडव्हर्टायझिंगच्या स्वरूपात किंवा कुठल्या मेसेजच्या स्वरूपात जो त्यांना द्यायचा आहे. आणि त्यांनी पैसे कमवले आणि आजही हे चालू आहे. त्यामुळे बहुतेक करून मीडिया प्रोफेशनल्स जे व्यावसायिकपणे काम करतायत, मी त्यांना नाव देईन अटेन्शन मर्चंट्स. लेट्स कम बॅक. माझा प्रश्न असा आहे की मिस इन्फॉर्मेशन सगळीकडे पसरलेली असते, तर याचा ओव्हरलोड झाल्यावर यातून बाहेर कसं पडायचं? खूप चांगला प्रश्न आहे. असं नाही आहे की फक्त इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, पण त्याबरोबरच खूपदा हे कसं ओळखणार की बरोबर काय आणि चूक काय आहे, हाही एक प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत ओव्हरलोडचा विषय आहे, बस जेव्हा ओव्हरलोड होण्याचा प्रश्न येतो, तुम्हाला सांगतो की न्यूरोसायंटिस्टच्या मते की एका माणसामध्ये
एका दिवसात 70,000पेक्षा जास्त विचार येतात मनामध्ये. जवळपास 70,000 विचार येतात मनात, असं न्यूरोसायंटिस्टनी शोधून काढलेलं आहे. पण त्यातले उपयोगाचे किती असतात? बहुतेक 1% देखील नाही. हा आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. त्यामुळे ह्या प्रॉब्लेममधून आपल्यापैकी बरेच जण जातात. पण एक माणूस म्हणून आपल्यामध्ये एक अशी ताकद आहे निसर्गाने दिलेली, किंवा तुम्ही म्हणू शकता देवाने दिलेली, जी आहे इग्नोर करणे. आपण ते इग्नोर करू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत किंवा ज्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. पुन्हा एकदा तोच शब्द येतोय, अटेन्शन. आणि हाच एक मार्ग आहे जो प्रश्न तू विचारलास. तुम्हाला टाळावं लागेल, तुम्हाला तुमचं अटेन्शन दुसरीकडे न्यावं लागेल. थँक्यू. हॅलो सर. येस, दुसरा प्रश्न काय आहे? सर, एवढा जास्त इन्फ्लुएन्स आहे तुमच्याकडे, एवढी पॉवर आहे, तरी सुद्धा तुम्ही एवढे सिम्पल, हंबल आणि एवढे ग्राउंडेड आहात, ते कसे काय? तुला कसं माहिती? सर, मी तुमच्याबद्दल थोडंफार वाचलं आहे. तुमच्याकडे स्वतःचं फाउंडेशन आहे आणि त्यानंतर ते चॅरिटी वगैरे खूप करता तुम्ही, आणि अजून काही तुम्ही केलेलं आहे, बरंच काही सोशल वर्क वगैरे. थँक्यू फॉर, आय एम हंबल्ड अगेन. पण आजचा विषय माझ्याबद्दल नाही आहे. आपण परत एकदा मीडियाच्या विषयावर लक्ष केंद्रित करू. पण तू हा प्रश्न विचारलाच आहेस, तर मी म्हणेन जे तू म्हणालास त्यामुळेच मी आज जो काही आहे तो आहे. सर, जेव्हा तुम्ही मीडियामध्ये आलात, मला तुमचा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही मीडियामध्ये सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काय इन्स्पिरेशन होतं, कोणतं मोटिवेशन होतं, ज्यामुळे तुम्ही यामध्ये काम करायला अजून प्रवृत्त झालात? मीडिया बिझनेस सुरू करण्यासाठी? हो सर, जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात केली. तू माझं पुस्तक वाच, द झेड फॅक्टर, त्यात तुला उत्तर मिळेल. पण ते माझं आत्मचरित्र आहे. पण तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देईन. महाराष्ट्र राज्य सरकारने मला भरपूर त्रास दिला जेव्हा मी अम्युजमेंट पार्क उघडलं लहान मुलांसाठी. तेव्हा त्यांना 130% कर लावायचा होता. त्यांच्याशी लढण्यासाठी मी मीडियाची सुरुवात केली. थँक्यू सर. येस. सर, आज आपण कोणतंही न्यूज चॅनल जेव्हा बघतो तर त्याला जज कसं करायचं की हे ट्रू मीडिया आहे, आणि कुठल्या गोष्टी मीडियावर पण इफेक्ट करतात का, जसं पॉलिटिक्स हे एक मोठं कारण आहे. अनेक लोक मला असं सांगतात की आज न्यूज टेलिव्हिजन पाहण्यात काही अर्थ नाही. नाही सर, म्हणजे मला असं वाटतं की खूप साऱ्या आयडिओलॉजीज आहेत. म्हणजे काही राईटिस्ट आहेत, काही लेफ्टिस्ट आहेत, तर आणि ते कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नाही आहेत. म्हणजे ते त्यांच्या सेक्शन्समध्ये सेटल झाले. म्हणूनच मी म्हणलं की ते पाहण्यात अर्थ नाही. आणि मला वाटतं यूट्यूब सध्या यात चांगलं काम करतंय सर. बरेचसे युट्यूबर्स आहेत जे खोट्या बातम्या देतात. 90% न्यूज पसरवणं किंवा फेक न्यूज युट्यूबवर आहे. गुड मॉर्निंग सर. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात मीडिया हे अटेन्शन मर्चंट आहे. सर, लोक खऱ्या माहितीच्या तुलनेत खोटी माहिती पटकन मिळवतात. तर तुमच्या मते मीडिया हाऊसवर लोक कशामुळे विश्वास ठेवतात? ब्रँड, कॉन्टेंट का प्रामाणिकपणा? आता इतक्या प्रमाणात माहिती बाहेर आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला काहीतरी सांगतं, एखादी माहिती. आज काहीतरी प्रेस रिलीज आली स्पोक्सपर्सन कडून, स्टेट गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा अजून कोणाकडून. मग सोशल मीडियावर त्याची चर्चा व्हायला सुरुवात होते. त्यामध्ये असे लोक आहेत जे त्याच्याशी सहमत असतात आणि त्याच्याशी नसतातही. त्यामुळे चर्चा सुरू होते. त्यातून तुम्ही कन्फ्यूज होता की ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की त्याच्यावर ठेवायचा, कोणावर विश्वास ठेवायचा, अनेक गोष्टी. आणि मग शेवटी तुम्ही तुमच्या मनामध्ये एक इमेज तयार करता. असं म्हणू की तुमचा विश्वास आहे तुमच्या प्रोफेसरवर, किंवा विश्वास आहे तुमच्या मित्रावर,
किंवा तुम्ही कोणाला तरी कॉल करून असं म्हणू शकता की तो तुमचा मेंटर आहे, किंवा कुठला मीडिया ब्रँड. हा सगळा याचा खेळ आहे की तुमचा विश्वास आहे व्यक्तीवर किंवा मीडियमवर. शेवटी त्याचंच मत तुम्हाला पटणार आहे. पण शेवटी जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला डेटा जमवावा लागेल, तुम्हाला त्याचं विश्लेषण करावं लागेल आणि मग सत्य समजेल. सर, माझा प्रश्न हा आहे की 180 देशांमध्ये आपल्या भारताचा नंबर हा मीडियामध्ये 151वा लागतो. तर या बाबतीत सर तुमचं काय म्हणणं आहे की आपली मीडिया कुठे नक्की मागे पडतीये? तुमचं मत काय आहे सर? आपल्या देशामध्ये आपण 151व्या स्थानावर आहोत. एका मीडिया फ्रीडमच्या स्वरूपात आपल्या देशातला मीडिया तितकासा स्वतंत्र नाही आहे जो सत्य सांगू शकेल, आणि त्या संदर्भाने आपण 151व्या स्थानावर आहोत. आणि मागच्या वर्षी मी एकटाच असा व्यक्ती होतो फ्रीडम डे ऑफ मीडियाला जो हे खुलेपणाने बोलला पब्लिकली. बट दॅट्स द फॅक्ट. सर, तुम्ही म्हणालात की मीडिया एक मीन्स ऑफ एक्सप्रेशन आहे, पण आजकाल आपण बघतो की ते एक्सप्रेशन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने डिलिव्हर होत आहे आणि यूथवरही चुकीचा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, आजकाल यूथसाठी प्रत्येक चुकीची गोष्ट ही कूल झाली आहे. लाईक सारख्या शिव्या देणं, नशा, ॲग्रेशन, या सगळ्याला कूल म्हणून त्याला ग्लोरीफाय केलं जात आहे. सततच या गोष्टी होत आहेत. तर सर, या गोष्टी कशा थांबवता येतील? याचा खूपच चुकीचा परिणाम होतो यूथवरती आजकाल. व्हेरी गुड. माझ्याकडे याचं उत्तर असतं तर बरं झालं असतं. जसं तू म्हणतेस मलाही अगदी तसंच वाटतं. कारण आजची तरुण पिढी हीच कन्झ्युमर आहे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची, आणि या अटेन्शन मर्चंट्सना याचा फायदा घ्यायचा आहे. मी असं ऐकलंय की जेन झी जे बोलतात, आणि त्यात अनेक शब्द असे आहेत जे मलाही कळत नाही की त्यांचा अर्थ काय आहे. आहेत की नाही असे शब्द? खूप सारे असे शब्द आहेत आणि या चुकीच्या शब्दांवर त्यांचं असं म्हणणं असतं इट्स ओके. त्यांना वाटतं कूल दिसतोय आपण, आणि खूपच चुकीच्या शब्दांचा वापर होतोय आणि सोशल मीडियावर खूप ग्लोरीफाय होत आहे सगळं. मी असं म्हणेन की शेवटी त्यांना माहिती आहे काय चांगलं आणि काय नाही, कारण शेवटी त्याचाच उपयोग होणार आहे. पण तिने हा प्रश्न विचारला, पण मला मीडियावरच्या प्रश्नांवरच राहायला आवडेल. आज एक असा मीडिया आहे जो आपल्या सगळ्यांकडे आहे, पण आपण त्याला मीडिया मानत नाही. तो काय आहे? तुमच्यापैकी कोणीच ते सांगितलं नाही. तुम्ही 20-30 नावं दिलीत मीडियाची, पण कोणीही त्या मीडियाचं नाव सांगितलं नाही. मी हे पुन्हा विचारणार नाही की ते काय आहे. मीच तुम्हाला ते सांगतो. आपले विचार, आपल्या मनातले विचार व्यक्त होत नाहीत, आपल्या तोंडाने ते बोलून दाखवले जात नाहीत. पण हे एक शक्तिशाली मीडियम आहे जे मला माझ्या जीवनात खूप उशिरा सापडलं. पण हे एक शक्तिशाली मीडियम आहे व्यक्त होण्यासाठी. तुम्ही सहमत आहात? थँक्यू. पण सहमत का आहात? कारण काय सहमत असण्याचं? की विचार हे शक्तिशाली मीडियम आहे. कोणी सांगू शकेल का याचं उत्तर? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माझं नाव इंद्रजित आहे. सर, सगळ्यात आधी तर मला तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही आम्हाला तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. सर, माझे 2 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, सर, छोट्या छोट्या शहरांमध्ये बरेच गुन्हे होतात सर, पण तिथपर्यंत मीडिया पोहोचत नाही सर. का सर? आणि दुसरा प्रश्न माझा हा आहे सर, की आपली मीडिया जी आहे ती सरकारला घाबरते का? आणि घाबरत असेल तर का घाबरते सर? घाबरलं पाहिजे की नाही घाबरलं पाहिजे सर?
हे समजून घ्या की मीडिया पोहोचत नाहीये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये. ते फक्त मोठी शहरं आणि मोठ्या जागांपर्यंतच मर्यादित आहे, कारण तिथे पैसा आहे. त्यामुळे मी तरी असं एक पाऊल उचललंय. आम्ही झी मीडियामध्ये एक न्यूज ब्रँड सुरू केला ज्याचं नाव आहे पिन न्यूज, PINEWZ, पिन न्यूज. जर तुम्ही यावर लॉग ऑन केलं तर तुम्हाला कळेल की आम्ही पिन न्यूज चालू केलंय, जे या देशातल्या प्रत्येक पिनकोडसाठी आहे. तर आम्ही याबाबत हे पाऊल उचललंय. आणि दुसऱ्या प्रश्नाबाबत मी माझ्याबद्दल उत्तर देईन. मी गव्हर्नमेंटला घाबरत नाही. सर, मला असं वाटतं की मीडिया जी आहे ती आपल्या आपल्या विचारांना ती बऱ्याच प्रमाणात इन्फ्लुएन्स करते. तर मीडिया एक झालं जे आपल्याला इन्फ्लुएन्स करतं काही वेगळं करण्यापासून, कारण जसे विचार येतात तेच करतो आपण. तर हा एक फॉर्म असू शकतो. हो, बरोबर आहे. पण एवढंच नाही जे तू बोललायस. जर माझ्या मनात एक विचार आहे आणि जो एक सकारात्मक विचार आहे, किंवा असा एक विचार ज्यामध्ये मी म्हणतोय की ही एक गोष्ट माझ्या बाबतीत झाली पाहिजे आणि माझा त्यावर विश्वास आहे, तर मी ते विचार सोडू शकतो या युनिव्हर्समध्ये आणि विश्वास ठेवतो की ही गोष्ट होणारच. आणि विश्वास ठेवा, ते नक्की होणार, ते होणारच. आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे. पण आपल्या सगळ्यांचा, आपल्या माणसांचा असा प्रॉब्लेम आहे की आपण ते विचार बाहेर सोडतो, पण कुठेतरी आपण कन्फ्युज्ड असतो. आपला त्या विचारांवर विश्वास नसतो. परिणामी त्या विचाराचा काहीच उपयोग होत नाही. ते कम्युनिकेशन निरर्थक होतं. तुम्हाला हे मान्य आहे ना की तुम्ही एखादा विचार सोडू शकता या युनिव्हर्समध्ये आणि निसर्गातलं दुसरं कोणीतरी तुमच्याशी कनेक्ट होतं आणि ती गोष्ट तुम्हाला हवी तशी करतं, जसा तुम्ही विचार केला होतात. तुमच्यापैकी किती जणांचा यावर विश्वास आहे? सर, आपण परत एकच विचार परत आपल्या डोक्यात फिक्स करतो. आपल्या सब कॉन्शियस माइंडमध्ये तो स्टोअर होऊन जातो. मग आपोआप आपलं मन, आपलं शरीर त्याच पद्धतीने विचार करायला लागतं आणि काम सुद्धा करायला लागतं. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला जे हवंय आयुष्यात ते आपल्याला आपोआप मिळतं. व्हेरी गुड. ही एक खूप चांगली सुरुवात आहे. ही माझ्या म्हणण्याची पहिली पायरी आहे. तू असं म्हणतेस की त्या एका विचाराला आपण पुन्हा पुन्हा डोक्यात रिपीट करतो आणि त्यातूनच त्याचा प्रभाव हा वाढत जातो, तो अधिक शक्तिशाली असा होत जातो आणि नंतर तो आकार घेतो, असं तुझं म्हणणं आहे. आणि ते काही प्रमाणात खरंही आहे. पण बरेच वेळा आपल्या आयुष्यातले विचार हे खूप शक्तिशाली आहेत आणि ते आकर्षित करतात युनिव्हर्सला तुमची मदत करण्यासाठी. हे पूर्णपणे वेगळं आहे जे तू म्हणलीस त्याच्यापेक्षा. मी असं म्हणतोय, हे नीट लक्ष देऊन ऐका आणि मग ठरवा तुम्हाला हे मान्य आहे की नाही. आपले विचार जे व्यक्त होतात काहीही बोलल्याशिवाय, एका सकारात्मक मनाने आणि त्याचबरोबर त्याच वेळी तुम्हाला चांगलं वाटतं त्या विचाराबद्दल,
आणि मग तुम्ही तो विचार सोडता या युनिव्हर्समध्ये. तो विचार प्रवास करतो या हवेमधून आणि त्याला स्वतःची एक फ्रिक्वेन्सी मिळते. जशी रेडिओची फ्रिक्वेन्सी असते, इतर कोणत्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी असते, तो त्या ठराविक फ्रिक्वेन्सीने वातावरणात जातो. सर जसं तुम्ही म्हणालात युनिव्हर्स आपले थॉट्स कॅच करतात, तर मग मला असं वाटतंय लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असं ऐकू येत होतं की प्रदूषण वाढत चाललंय, प्लास्टिक वाढत चाललंय. तेव्हा आम्ही विचार करायचो की मदर नेचरने असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने हे प्लास्टिक लवकरात लवकर संपून जावं, असं काहीतरी यावं. आणि नंतर जेव्हा आम्ही मोठे झालो म्हणजे क्लास 12th मध्ये, तेव्हा मी आठवतं की एक न्यूज आली होती की मदर नेचरनी एक म्हणजे असा एक बॅक्टेरिया तयार केलाय की जो आता प्लॅस्टिक सुद्धा खाऊ शकतो. तर हे एक प्रकारे असं झालं की आपले थॉट्स मदर नेचरकडे ट्रान्सफर झाले आणि त्यांनी असं करून त्या गोष्टीला खरं केलं, किंवा ते खरं जरी नसलं तरी आपले थॉट्स प्रोसेस करत होते आणि आपण ते मग शोधून काढलं. वंडरफुल, वंडरफुल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस हे एक चांगलं उदाहरण आहे मी जे म्हणत होतो त्याचं. फक्त एक छोटासा फरक आहे हा द्या, की जर तुमची थॉट प्रोसेस आणि तुमची रिक्वायरमेंट आणि डिझायर ही अशी असेल जी तुम्ही म्हणला आहात तुमची शरीरातली सगळी शक्ती वापरून, तर ती पूर्ण होते अगदी त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी किंवा एका महिन्यात, एका आठवड्यात. वाट पाहावी लागणार नाही तुम्हाला बालपणापासून आत्तापर्यंत. जर आपण एक पॉझिटिव्ह विचार एका फिलिंगसह ऍड केला तर तो आपला ॲटिट्यूड होतो आणि त्यामुळे तो ॲटिट्यूड आपल्याला त्या ॲक्शन सारखं वागायला सांगतो आणि ती ॲक्शन आपल्याला आपल्या नशिबात जे आहे तिथे पोहोचवते. तर सर माझा असा विश्वास आहे की तो पॉझिटिव्ह विचार जो आपली एनर्जी वाढवतो, तेवढ्याच फ्रिक्वेन्सीनी निगेटिव्ह विचार आपली एनर्जी खाली खेचतात. व्हेरी गुड. तू ही गोष्ट फार छान सांगितली. यालाच खरं मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. जेव्हा आपण विश्वास ठेवतो की ही गोष्ट होईल किंवा झाली आहे, तेव्हा अर्थातच युनिव्हर्स कडून आपल्याला ती गोष्ट मिळते. वंडरफुल. येस सर. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. त्याचप्रमाणे जर तुम्ही निगेटिव्ह विचार बाहेर सोडलेत, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल, चांगलं वाटत नसेल, आणि तो विचार बाहेर सोडला जातो वातावरणामध्ये, तर तुम्हाला दिसेल की काही मिनिटांमध्ये तुमच्या त्या विचाराची बॅड थॉट फ्रिक्वेन्सी रिलीज झाली आहे. ती बाकीच्या वाईट किंवा कमकुवत विचारांबरोबर ती वाढत जाते, तुमच्याकडे परत येते आणि तुम्ही अधिक दुःखी होत जाता. असं तुमच्याबरोबर झालं असेल अगदी अनेक वेळा. विचार करा आणि याचा सराव करा की विचारांची शक्ती ही खूप आहे आणि आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. तुम्हाला जे हवंय ते मिळू शकतं तुमच्या जीवनात. मला वाटतं की याबरोबरच आजचं सेशन संपूया. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.